हरे कृष्ण. गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. अध्याय 9वा, श्लोक 6वा. यथाकाश स्थितो नित्यं वायुः सर्वत्र गोमहान् तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय. जसा वायू आकाशात राहून सर्वत्र फिरतो, त्याचप्रमाणे सर्व प्राणी माझ्यामध्ये स्थित आहेत असे समज. सर्वभूतानि कौंतेय प्रकृतिं यान्ति मामिकां कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्. हे कुंतीपुत्रा, कल्पाच्या शेवटी सर्व जीव माझ्या प्रकृतीत विलीन होतात आणि नवीन कल्पाच्या आरंभी मी त्यांना पुन्हा निर्माण करतो. प्रकृतीं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात्. मी माझ्या प्रकृतीला अधीन ठेवून पुन्हा पुन्हा या संपूर्ण जीवन समुदायाची निर्मिती करतो. जीव प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे तिच्या प्रभावाखाली कार्य करतात. न च मां तानि कर्माणि निबंधति धनंजय उदासीन बदासीन मसक्तं तेषु कर्मषु. हे धनंजय, या सृष्टीच्या कार्यांनी मला बांधून ठेवत नाही. मी त्यात आसक्त नसून साक्षी भावाने स्थित असतो. मयाध्यक्षेन प्रकृतिः सूयते सचराचरं हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते. माझ्या अध्यक्षतेखाली प्रकृती हे चराचर जग निर्माण करते. यामुळेच जगाचा सतत परिवर्तनशील क्रम सुरू राहतो. या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत. तोपर्यंत हरे कृष्ण.